नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 30 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य। मेष राशी, मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल। व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांची समाधानकारक फळ मिळेल। आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल। आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे। या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे। नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील। प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका। वृषभ राशी, आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल, परंतु ऐनवेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही। यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतील। एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही। आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल। कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील। अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका। जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर कपडे विचारपूर्वक परिधान करा। जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो। व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका। जर असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो। मिथुन राशी, आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता। घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील। प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे। कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल। आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केली तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाश झोतात याल। प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमॅन्टिक असणार आहे। स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल। तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही आत्मविश्वास बाळगू शकाल। आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता। घरातील मुलं काम पुरं करण्यासाठी तुम्हाला मदत करतील। आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे। कर्क राशी, या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते। ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते। नोकरीपेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टीपासून वाचण्याची आवश्यकता आहे। उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल। एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल। स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर दुहेरी फायदा होईल। तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही आत्मविश्वास बाळगू शकाल। पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल।
आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल. तुमचा मूड एकदम बहारदार राहील. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. सिंह राशी, आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी घेऊन येऊ शकता. याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकता. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. कन्या राशी, आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा फायदा होईल कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मक दृष्ट्या प्रतिसाद देतील. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुमचे हृदय धडधडेल. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबतही कुणीच नसेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. तूळ राशी, डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. जे लोक आतापर्यंत बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. संध्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अपेक्षित भेटवस्तू मिळतील. वृश्चिक राशी, आज तुम्ही विना कोणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. मुलीचे आजारपण तुमचा मूड खराब करू शकते. ती तिच्या आजारावर मात करू शकेल असे चैतन्य प्रेमाने तिच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुःख दूर सारण्याची ताकद आहे. तुम्ही प्रेमात पळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकता. म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कोणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. तुमच्या शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखू सेवन आणि मद्य सेवनाकडे. तणाव हाही संसर्गजन्य आजार आहे. धनु राशी, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा
आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते किंवा तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. महत्त्वाचे काम कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. टीव्ही, मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. मकर राशी, आजचा दिवस रोमॅन्टिक असण्याचे प्रबळ संकेत आहेत. आज तुमच्यासाठी खूप कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणेही गरजेचे आहे, ही गोष्ट आज तुम्ही समजाल. परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मत्सर करू नका. कुंभ राशी, तुमच्या यशाच्या मार्गाचे अडथळा होऊ पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यात देखत उतरंड सुरू होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. आरोग्य एकदम चोख असेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. तुमचा प्रियकर आज तुमची दिवसभर आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. मीन राशी, या राशीतील व्यावसायिक आज कोणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रामुळे खराब करू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल.